जय संतोषी माता गोशाळा आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं महाशिवरात्रीनिमित्त महाकुंभ अमृत स्नान आयोजित करण्यात आलं होतं। सोलापुरातील श्री सिद्धेश्वर मंदिरानजीक असलेल्या गणपती घाट इथं बुधवारी पहाटे महाशिवरात्रीचं औचित्य साधून जय संतोषी माता गोशाळा आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं महाकुंभ अमृत स्नान आयोजित करण्यात आलं होतं। यामध्ये अनेक सोलापूरकरांनी सहभाग घेत अमृत स्नान केलं। प्रयागराज इथं ज्या भाविकांना पवित्र स्नानासाठी जाता आलं नाही त्यांच्यासाठी जय संतोषी माता गोशाळा सोलापूर, विश्व हिंदू परिषद, आद्य गोरक्षक, जगदंब प्रतिष्ठान या संस्थांनी पुढाकार घेऊन तिथून आणलेल्या गंगाजलाची पहाटे 5 वाजता वेदमंत्रांच्या जयघोषात पूजा केली। यानंतर महाआरती करून उपस्थित स्त्री पुरुष भाविकांनी हे गंगाजल टाकलेल्या हौदात स्नान केलं। या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून हरिभक्तपरायण अभिमन्यू डोंगरे महाराज, हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज चव्हाण, रमेश सिंगजी महाराज, पुष्पलता भोसलेताई महाराज, डॉक्टर राजेंद्र गाजुल, केतन शहा, दीपक केडके, भूमेश गोली, शुभम साठे, शुभांगी बुवा आदींची उपस्थिती होती। याबाबत अधिक माहिती विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष हरिभक्तपरायण अभिमन्यू डोंगरे महाराज, सावरकर प्रतिष्ठानचे डॉक्टर राजेंद्र गाजुल आणि केतन शहा यांनी दिली। अभिमन्यू डोंगरे विश्व हिंदू परिषद जिल्हाध्यक्ष आहे। आपण ज्या वेळेला कुंभमेळ्यामध्ये शाही स्नानाला बसलेले सगळे महात्मे येतात त्या स्नानाला फार आनंद साधारण होतं। 144 वर्षानंतर हा कुंभमेळा आलेला आणि आम्ही ज्यावेळेला तिथं जाऊन आलो त्यावेळेला म्हटलं की आपल्या सोलापूरवासियांना देखील ते स्नान घडावं म्हणून विश्व हिंदू परिषद आणि संतोषी माता गोशाळा यांच्या माध्यमातून आणि आपले त्या भाई असतील त्या सोलापूरवासियांच्या सहकार्याने आज ह्या ठिकाणी कृत्रिम हौद बनवून गणपती घाटावर सिद्धरामेश्वराच्या पावनभूमीमध्ये आपण हे शाही स्नान सगळ्यांना घडावं ही अपेक्षा आम्ही व्यक्त केली होती। आता त्या पद्धतीनं या ठिकाणी बऱ्याचशा लोकांनी त्याचा आनंद उपभोगलेला आहे आणि हा लाभ पुन्हा आपल्या जन्मात येणार नाही किंवा 3 पिढ्यापर्यंत हा लाभ मिळणार नाही। त्याच्यामुळे हा योगायोग फार उत्तम अशा प्रकारचा आपल्याला लाभलेला आहे आणि हे असं सगळ्या लोकांपर्यंत पोचाल ही आमच्या अंतःकरणापासूनची भावना आहे। संतोषी माता गोशाळा विश्व हिंदू परिषद आयोजित सोलापूरमध्ये महाकुंभ मेळा हा शेवटचा अमृत स्नान असल्या कारणाने महाशिवरात्रीच्या मुहूर्त या सिद्धेश्वर घाटावर गणपती घाटावर सोलापूरमध्ये आम्ही कुंभस्नानचे आयोजित केलेले आहे। आम्ही प्रयागराजला गेल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही 50 लिटर पाणी आणून तीर्थ तो या ठिकाणी एक कृत्रिम हौद तयार करून सर्व नागरिकांना एक चांगलं सोयी व्हावं या उद्देशाने आम्ही एक व्यवस्था केली होती आणि उत्तर प्रदेश सरकारने त्या कैद्यांसाठी सरकारने योजना केली होती। कृत्रिम हौद करून त्या कैद्यांना व्यवस्था केली, आंघोळीची व्यवस्था केली होती। त्याच धर्तीवर आम्हाला विचार आला होती की सोलापूरमध्ये सुद्धा आपण काहीतरी करावं नागरिकांसाठी। एक छोटासा उद्देश होता, आम्ही मग ते पार पाडला शेवटचा मुहूर्त। नमस्कार, मी केतन शहा, एक सामाजिक कार्यकर्ता। प्रयागराज इथे आज महाशिवरात्रीनिमित्त शेवटचं अमृत स्नान आहे। त्यानंतर सोलापूरहून जे लोक जाऊ शकले नाही त्या लोकांकरता आपण काहीतरी करायला पाहिजे म्हणून जे लोक प्रयागराजला गेले होते तेथून 50 लिटर गंगाजल घेऊन आले होते। ते गंगाजल इथं आम्ही टँकरद्वारे पाणी मागून शुद्ध पाण्यामध्ये ते गंगाजल टाकलं आणि त्यामध्ये जवळजवळ 500पेक्षा जास्त लोकांनी आज गंगा स्नान अमृत स्नानाचा लाभ घेतला आहे। त्याच्यामुळे पवित्र राखलं गेलं व गणपती घाट आणि सिद्धेश्वर देवस्थान यांच्या परिसरामध्ये हे प्रसंग करून आलेला आहे आणि माननीय उपायुक्त व सोलापूरचे पोलीस आयुक्त यांच्या सहकार्याने आजचा हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडलेला आहे। 144 वर्षानंतरचा योग येणार आहे म्हणजे आपल्या या जन्माच्या आपल्या पिढीतला शेवटचा योग आहे। त्या हिशोबाने आम्हाला नियोजन केलेलं आहे आणि त्याचा सर्व लाभ लोकांनी घेतलेला आहे। धन्यवाद। ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर तलावानजीक असलेल्या गणपती घाटावर एका बाजूला 20 बाय 40 आकाराचा एक कृत्रिम कुंड साकारण्यात आला होता। या कुंडाच्या बाजूलाच भगवान शंकराचा मोठा देखावा साकारण्यात आला होता। पुरुष आणि स्त्रियांसाठी स्नानाच्या 2 स्वतंत्र व्यवस्था करण्यात आल्या होत्या। गणपती घाटावरच अंघोळीनंतर कपडे बदलण्यासाठी 2 चेंजिंग रूमची सोय करण्यात आली होती। यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। भगवान शंकराच्या मूर्तीच्या बाजूला गोमुख अर्थात 10 नळाच्या तोट्या लावून स्नान करणाऱ्यांच्या अंगावर सोडलेलं होतं।
या गोमुखाखाली स्त्रियांना आंघोळीची संधी दिली जात होती. तसंच गणपती घाटावर 20x40 आकाराचा हौद बनवण्यात आला होता. यामध्ये केवळ पुरुषांना स्नान करण्याची संधी देण्यात आली होती. तर अशीच सुविधा सोलापुरातील पूर्व विभाग आणि विजापूर रोड परिसरातील इंचगिरी मठ तसंच दमाणी नगर इथंही करण्यात आली होती.